जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 10वा. शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती म्हणजे झाडाची पाने, फुले, फळे, बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण, कवड्या इत्यादींच्या माळा करतात. त्यात दोरी ओवलेली असते. बघा, गेल्या 9 समासामध्ये आपण विश्वाची उभारणी, संहार, विश्वाचा कर्ता कोण, प्रत्ययातून स्वतःचा शोध या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. तसंच नाम रूपाच्या पलीकडे असणाऱ्या परम वस्तूंशी तद्रूप होण्याची समर्थांनी वेळोवेळी सांगितलेली सूत्र, क्लुप्त्या यांचाही सखोल अभ्यास केलेला आहे. हे दृश्य विश्व स्वप्नाप्रमाण असून सर्वत्र आत्मस्वरूपच भरून उरलेलं आहे. हे संत स्वानुभूतीनं जाणतात. आपण प्रापंचिक मंडळी ते ऐकतो, त्यावर श्रद्धाही ठेवतो, पण त्याच वेळी आपल्या मनात एक प्रश्न रुंजी घालत असतो. तो म्हणजे या जगात सगळीकडे जर आत्मतत्व भरून आहे तर मग जीवनात वावरायचं तरी कसं? समर्थांना आपणा सर्वांची काळजी आहेच. दृश्याचं खरं स्वरूप समजून घेतल्यानंतर आपला जीवन व्यवहार कसा असावा हे समजविण्याच्या उद्देशानंच त्यांनी शिकवण निरूपण नाम या समासाची रचना केलेली आहे. समर्थांची ही शिकवण प्रामुख्यानं 2 प्रकारांमध्ये आहे, अंतरंगीची आणि बाह्यांगाची. म्हणजे जीवनात अहंकाराचं स्थान काय, भ्रमात्मक संकल्पना कोणत्या, दृश्याचं नेमकं स्वरूप कसं आहे, माझ्या अस्तित्वाचं नेमकं प्रयोजन काय, या गोष्टींचा खुलासा अंतरंगीच्या शिकवणीमधून समर्थ करून देतात. देहाच्या अंगानं आपला जीवन व्यवहार कसा हवा, अंतरंगीची शिकवण कायम ठेवून लौकिकामध्ये अग्रेसर कसं व्हायचं याचं शास्त्र समर्थ बाह्यांगाच्या शिकवणीमधून समजावून देतात. थोडक्यात जीवनाची आतली व बाहेरची अशा दोन्ही बाजू चकचकीत कशा ठेवायच्या याचं गमक समर्थ आपल्याला इथं सांगत आहेत. त्या दृष्टीनं सर्वप्रथम अंतरंगीच्या शास्त्राला थोडा उजाळा मिळावा आणि दृश्य जगाकडे पाहण्याची आपली भूमिका अधिक प्रगल्भ व्हावी या हेतूनं समर्थ सांगायला सुरुवात करतायत. समर्थ म्हणतात की पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती, स्फटिकमाळा माहेरेमाळा, काष्टमाळा गंधमाळा, धातुमाळा रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोवे म्हणजे याशिवाय स्फटिकांच्या माळा, मोहरांच्या माळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, तसेच जाळ्या, ओळी आणि चंदवे. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणो आत्मयाते, तरी साहित्य न पडे. म्हणजे या सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो म्हणून ते एकत्रित राहतात. तंतू नसेल तर सर्व विस्कळीत होऊन जाते. आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नव्हे. तंतूस मनी ओविला, तंतूमध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पाहना का. म्हणजे सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो. आत्म्याचे तसे नाही, तो तर सर्वांगी व्यापून असतो. पहा ना, विश्वाची रचना कशी आहे ते भगवद्गीतेमध्ये
7व्या अध्यायातील एका ओवीमध्ये दृष्टांताच्या आधारे समर्थ सांगत आहेत. माळा अनेक प्रकारच्या आहेत. पाला फुलांच्या माळा करतात. दाराला तोरण लावताना त्यात पानं फुलं ओवलेली असतात. श्रद्धेय देवतांना आपण पुष्पहार अर्पण करतो. काही वेळेस फळांचीही माळ केली जाते. त्याचप्रमाणे बीज, पाषाण, कवड्या, स्फटिक, मोहरमणी, काष्ट, गंध, धातू, रत्न इत्यादींच्या माळा तयार करण्याची पद्धत आहे. अशा सर्व प्रकारच्या माळा करताना दोरा हा त्यातील अत्यावश्यक घटक आहे. दोऱ्याशिवाय माळा ओवली जाणार नाही. मणी, फुलं किंवा इतर वस्तू इतरत्र पसरतील, विस्कळीत होतील. दोऱ्यामुळंच मणी एकत्र राहतात हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. पण मग हे सारं समर्थ आपल्याला का बरं सांगत असावेत? समर्थांची शैली ही अशीच आहे की त्यांच्या निरूपणाचा पूर्वपक्ष हा सर्वसाधारणपणे विस्तृत असतो. त्यात रोजच्या जीवनातील अनेक उदाहरणं असतात. ललित काव्यासारखे साहित्य प्रकारही लिलया गोवलेले असतात, जेणेकरून त्यांना जे सूत्र सांगायचं असतं ते सामान्य माणसालाही सहजगत्या कळावं. या सर्व दृष्टांतामध्ये बघा, इतक्या प्रकारच्या माळांची उदाहरणं देऊन त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे माळ कशाचीही असो त्याला गुंफण्यासाठी दोरा हा आवश्यकच आहे. त्यातून समर्थांना नेमकं काय सांगायचं आहे ते पाहूया. जसं माळ करताना दोऱ्यात मणी किंवा फुलं ओवलेली असतात, तसं हे सारं विश्व परमात्म्याच्या ठिकाणी ओवलेलं आहे असं ते समजावून पाहत आहेत. एकच एक अशा आत्मस्वरूप नामक दोऱ्यानं विश्वातील सगळे जीव एकत्र बांधले गेलेले आहेत. म्हणून विश्वात एक सूत्रता आपल्याला पाहायला मिळते. वैश्विक पातळीवर सतत बेरीज वजाबाकी चालूच असते, पण त्याचं उत्तर नेहमी एका स्थिरांकात येत असतं. समर्थांनी इतक्या प्रकारच्या माळा उल्लेख केला आहे म्हणजे त्यामागेही काही हेतू असला पाहिजे. विश्वामध्ये अनंत जीवप्राणी आहेत. एका मनुष्यवर्गातच काहीतरी प्रकार सांगता येतील. झाडांच्या पानांपासून बनवलेल्या माळेची किंमत फुलांनी बनवलेल्या माळेपेक्षा कमीच असणार. फळांनी बनवलेल्या माळेच्या तुलनेत फुलांची माळ कमी प्रतीची ठरते. स्फटिक, मोहरे, धातू यांपासून तयार केलेली माळ फळांच्या माळेपेक्षा निश्चितच उजवी असते. रत्नांचा हार तर अजून मौल्यवान असतो. तर विश्वात राजापासून रंकापर्यंत आणि संतांपासून चोरापर्यंत अनेक प्रकारचे लोक आहेत आणि त्या सर्वांमध्ये एकच एक आत्मतत्व भरून उरलं आहे. जशी पानांची माळ आणि रत्नांची माळ एका दोऱ्यात जरी गुंफलेली असली तरी त्यात फरक असतोच, तसं राजा आणि रंक किंवा सामान्य जीव आणि संत एकच कसे बरं म्हणता येतील? संत विश्वरत्न आहेत, ते समाजभूषण आहेत. एकाच आत्मस्वरूपानं सर्व जीव जोडले जरी गेले असले तरी अंतरात्मा माणसामाणसात कमी जास्त प्रमाणात प्रगट असतो. भ्रष्ट आचार, भुरसटलेले विचार, कुबुद्धी असणाऱ्या स्वार्थी व्यक्तीपेक्षा शुद्ध आचार, उन्नत विचार, सुबुद्धी असणारा वैराग्यसंपन्न पुरुष निश्चितच सरस ठरतो. माळ जशी दोऱ्यामुळं एकत्र राहते तसं सृष्टीला एकाच आत्मतत्वानं व्यापून टाकलं आहे. हा समानतेचा मुद्दा असला तरी दोरा आणि आत्मतत्व यांच्यात असणारा फरक समर्थांना इथं दाखवून द्यायचा आहे. ते सांगतायत, दोरा निर्जीव आहे, तो रसहीन मृतवत आहे. तो मणी किंवा फुलांच्या आरपार जरी जात असला तरी तो मण्याला किंवा फुलाला व्यापून राहत नाही. आत्मतत्व चैतन्य स्वरूप आहे.
ते जाणीवरूपानं सर्व जीवमात्रांमध्ये कार्यरत असतं. आत्मतत्व अर्थातच जीवात्मा वासनांचा, इच्छांचा भोक्ता आहे. मनात फुलात दोरा ओवला तर त्यात चैतन्य निर्माण होत नाही, पण जीवात्मा सर्वात ओवल्यानं प्रत्येक शरीर चैतन्यमय दिसतं. आत्मतत्व देहाला छेदून न जाता ते त्याला व्यापून उरतं. इतकंच काय, दोन देहांमधील, दोन वस्तूंतील अवकाशाला देखील ते व्यापून असतं. सर्व जगताला प्रकाशमान करणारं हे आत्मस्वरूप स्वसंवेद्य आहे. सर्व जीवांच्या ठायी एकच आत्मतत्व आहे हे दाखवण्यासाठी माळेचा दाखला योग्य जरी असला तरी आत्मतत्व हे दोऱ्याहून कैक पटीनं उच्च आहे, प्रगल्भ आहे. ही शिकवण समर्थांना द्यायची आहे. पहा, दृश्य जगतातील प्रत्येकामध्ये राम आहे. संत प्रत्येकातील रामरूप पाहतात. हे जरी खरं असलं तरी परमार्थ करत असताना व्यवहारही सोडता कामा नये, असंच सद्गुरू सांगतात. अद्वैत ग्रंथाच्या अभ्यासातून, संत वचनातून भगवंत हा सर्वव्याप्त आहे हे सूत्र आपण समजून घेतो, हृदयाशी घट्ट धरतो, पण ते नीट न उमगल्यामुळं व्यवहारात वावरताना आपली पंचाईत होऊन बसते. व्यवहारात आपण संकुचित वृत्तीनं वागतो, भावनांच्या आहारी जातो. त्यामुळं प्रपंच आणि परमार्थात आपण नागविले जातो. भरीसभर म्हणून लोकांकडून जर आपली फसवणूक झाली तर परमार्थावरील आपला उरलासुरला विश्वासही उडून जातो. परमार्थाचं स्वरूप नीट न कळाल्यानं प्रपंचही उघड्यावर पडण्याची भीती निर्माण होते. जीवन व्यवहारात तसंच आध्यात्मिक मार्गावर असताना आपली घसरण होऊ नये या उद्देशानंच समर्थांनी शिकवण निरूपण नामाची रचना केलेली आहे. सृष्टीचं स्वरूप राममय असलं तरी तिच्या दृश्य रूपाकडं दुर्लक्ष करूनही चालणार नाही. दृश्यात पालापाचोळा आहे आणि रत्नही आहेत. दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं देत विवेक करून अंतरंग अर्थात अध्यात्म आणि बहिरंग अर्थात प्रपंच अशा दोन्ही प्रांतात आपण यशस्वी कसं व्हावं यावर समर्थांनी केलेलं मार्गदर्शनपर विवेचन पुढील भागात आपण अभ्यासणार आहोत. पाना फुलांच्या माळापासून ते रत्नहारापर्यंतची उदाहरणं देत त्यात जसा दोरा हा एक समान घटक असतो तसं विश्वातील प्रत्येक गोष्टीत अंतरात्मा ओवलेला असतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर दोरा व अंतरात्मा यातील सूक्ष्म फरकही त्यांनी दाखवून दिला आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या माळांची किंमत वेगवेगळी असते. पाना फुलांचं तोरण दरवाजावरच शोभून दिसतं. रत्नांनी जडवलेला हार गळ्यात घातला जातो. म्हणजे विश्वातील प्रत्येक वस्तूची किंमत, मूल्य हे ठरलेलं असतं. आपण सामान्य मंडळी वस्तूला बाह्य किमतीवरून जोखतो. दगड पिवळा धमक जरी असला तरी तो सोनं म्हणून आपण कपाटात ठेवत नाही. शोभिवंत वस्तू म्हणून आपण त्याला दिवाणखान्यातच ठेवतो. मिठाची किंमत तशी अगदी नगण्यच आहे, पण मिठाविना केलेलं पंचपक्वान्न कोणाला खाववतं का? तर ते खाववत देखील नाही. मिठाची बाह्य किंमत जरी किरकोळ असली तरी त्याचं मूल्य केव्हाही अधिकच हे आपल्याला निश्चित पटेल. संत मात्र मूल्य आणि किंमत या दोन्हींचा सारासार विचार करतात. रामकृष्ण परमहंस एका हातात सोनं आणि दुसऱ्या हातात माती घेऊन दोन्हीही गंगेत सोडून देत असत. कारण त्या दोन्ही वस्तू नश्वर असल्यामुळं त्याचं मूल्य परमहंसांच्या लेखी एकसारखंच होतं. वस्तू किंवा
जीवांचा किमतीवरून किंवा बाह्यांगावरून फरक करण्याचा विचार संत मनाला स्पर्श देखील करू शकत नाही. ते मूल्याधिष्ठित दृष्टीनं सर्व सृष्टीकडे पाहत असतात. सत्पुरुषाला प्रत्येकामध्ये भगवंताचं रूप दिसतं. एखादा अडाणी असेल, एखादा उच्च विद्या विभूषित असेल, एखादा गर्भ श्रीमंत असेल, तर एखादा 18 विश्व दारिद्र्यात खितपत पडलेला असेल. बाह्यांगाच्या दृष्टीनं त्याची किंमत, समाजातील पद वेगवेगळी असली तरी संत त्या प्रत्येकाचं रूप, खरं मूल्य नेमकेपणानं जाणतात. म्हणजे त्या प्रत्येकामध्ये वसणारा भगवंत ते पाहत असतात. सामान्य मनुष्य संतांची ही मूल्याधिष्ठित भूमिका समजावून घेण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. व्यवहाराचं, आचरणाचं शास्त्र हे बहिरंगावर अर्थात किमतीवर, तर परमार्थाचं शास्त्र हे अंतरंगावर अर्थातच मूल्यावर आधारलेलं असतं. सारासार विवेकानं या दोघांमधला समन्वय साधता आला तरच प्रपंच आणि परमार्थात सुखरूपपणे वावरता येतं. केवळ मूल्याधिष्ठित राहिलो तर प्रपंचापासून दूर फेकले जाण्याची शक्यता असते. तर फक्त किमतीलाच किंमत देत राहिलो तर परमार्थ हातातून निसटण्याची भीती असते. प्रपंचात राहून परमार्थ नेटकेपणानं कसा करायचा हे समर्थ किंवा सद्गुरू सांगू शकतात. माळ कशाचीही असली तरी गुंफली जाते ती दोऱ्यातच. तसं बाह्यांगानं वेगवेगळी किंमत असलेली माणसं कित्येक आहेत, कैक आहेत. पण मूल्याच्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास त्या प्रत्येकात राम भरून आहे ही गोष्ट अंतरंगात पक्की करायला हवी. मात्र त्याचबरोबर आत्मा सर्व वस्तूंमध्ये व्यापून असला तरी सर्वांमध्ये तो सारखेपणानं प्रगटत नाही, व्यक्त होत नाही. हेही ध्यानात ठेवायला हवं. हे पटवून सांगताना समर्थ पुढे म्हणतात, आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काये चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. म्हणजे आत्मा हा स्वाभाविकपणे चपळ असतो, दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही, म्हणून हा दृष्टांत योग्य नव्हे. नाना वल्लीत जळांश, उसांमध्ये दाटला रस, परितो रस आणि वाकस एक नव्हे. म्हणजे नाना वेलीमध्ये जलांश असतो, उसामध्येही रस दाटून भरलेला असतो, पण तो रस आणि चोयट्या एक नव्हेत. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेची ना. म्हणजे आत्मा देहात राहणारा आहे पण देह अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे. त्या निरंजन परमात्म्यास देण्यासाठी योग्य उपमाच नाही. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्यचिया हारी, सगट समान सरी कैसी करावी. म्हणजे राजापासून रंकांपर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत, पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. बघा, समर्थ म्हणतायत की देह अनात्मा आहे, नाशवंत आहे, तर देहात राहणारा आत्मा चिरंतन आहे. आत्म्याहून श्रेष्ठ असणाऱ्या निरंजन परमात्म्याला कशाचीच उपमा देता येत नाही. प्रत्येकाला रामरूप बघण्याची दृष्टी म्हणजेच जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी श्री ज्ञानदेवांसारखी मूल्यावर बेतलेली अंतरंगाची अत्युच्च अशी मनावस्था समर्थांना इथं समजावून द्यायची आहे. पण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर असं दिसतंय की या विश्वामध्ये भगवंतानंच विविध रूपं देह धारण केलेले आहेत. त्यांच्याकडून तो निरनिराळं कार्य घडवून घेत आहे. त्या प्रत्येकाचं कर्म वेगवेगळ्या स्तरावरील आहे. समाजात राजापासून रंकापर्यंत
नानाविध माणसं आढळतात. त्या प्रत्येकामध्ये वैविध्य आढळतं, वेगळेपणा आढळतो. त्या सगळ्यांनाच समान दर्जाचे म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, वैचारिक पातळी वेगळी, मनोरचना निराळी, अंतरंगाच्या शास्त्रानुसार. त्या सर्वात राम वस्तोय म्हणजे ती सारी एकच आहेत. पण बाह्यांगानं विचार केला तर त्यांच्यातील स्वभाव वैचित्र्य किती विलक्षण असतं ते पुढील ओवीमधून आपल्या लक्षात येईल. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी संस्कृती अभिप्राव उदंड आहे. म्हणजे देव, मानव, दानव, नीच योनी, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय वेगवेगळा आहे. बघा, भगवंताची किती रूपं सांगावीत. समाजासाठी अवघं आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमट्यांसारखी मंडळी समाजाचे आधारस्तंभ असतात. एखाद्याची चुकून विसरलेली दागिन्यांची किंवा पैशांची थैली परत करणारी मंडळी प्रामाणिकतेचा वसा जपत समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा न कळत प्रयत्न करत असतात. हे देवत्व नव्हे तर दुसरं काय. जगात जसे देव आहेत तसे दानवही आहेत. अंधाधुंद गोळीबार करून, बॉम्बस्फोट घडवून निरपराध्यांचे बळी घेणारे माथेफिरू अतिरेकी आजच्या युगातील दानवच म्हणायचे. मूल्यांचा विचार न करता या प्रत्येकात राम आहेच, पण तरी देखील त्यांच्यातील विकृतीचं, राक्षसी प्रवृत्तीचं प्रगटन होतच ना. मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या बातम्या वाचल्यावर मनात अत्यंत चीड उत्पन्न होते. वाटतं की कुठं जातं त्यांच्यातील ईश्वरतत्व, ईशतत्व. तमोगुणाच्या उद्रेकामुळं ते झोकाळून तर जात नसेल ना. समाजात तुम्हा आम्हांसारखे सरळ मार्गी मध्यम स्तरावरील लोक बहुसंख्येनं आहेत. असाध्य शारीरिक व्याधींनी त्रस्त किंवा अत्यंत हालाकीची परिस्थिती असणारे, अगदी रस्त्यावर राहणारे लोकही समाजात आढळतात. असेही काही जण असतात की ते कुठल्या खिजगंतीतही बसत नाहीत. काही लोक पापी तर काही पुण्यवान असतात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की अंतरंगात एकच एक अव्यक्त असं आत्मतत्व विलसत असताना व्यक्त रूपात देहाच्या आधारे मात्र प्रचंड भिन्नता आढळते. बाह्यांगानं त्याची किंमत वेगवेगळी असते. त्या सर्वांकडं विवेकानं सारासार विचार करून पहा असं समर्थांना सांगायचं आहे. प्रत्येकात राहून जीवात्मा सर्व प्रकारचे भोग भोगत असतो. परंतु प्रत्येकाचं कर्म, त्याचा पापांश, पुण्यांश, प्रकृती, विकृती यामध्ये भरपूर तफावत दिसून येते. भगवंत सर्व व्याप्त असताना प्रत्येक व्यक्तीचं किंवा वस्तूचं सामर्थ्य, कर्तृत्व वेगवेगळं असतं. त्याची बाह्य किंमत वेगवेगळी असते. अंतरंगी एकच आत्मतत्व वसत असताना बहिरंगाची असलेली ही विविधता आपण स्वीकारली पाहिजे. एकीकडं व्यवहाराच्या दृष्टीनं अशा बाह्य परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता यायला पाहिजे, तर दुसरीकडं परमार्थाच्या दृष्टीनं अंतरंगात खोल उतरून मनन चिंतनही करता यायला पाहिजे. हीच तर खरी कसोटी आहे. गिरीखोरात जाऊन किंवा एकांतात राहून साधन करणं, तपश्चर्या करणं एक वेळ सोपं, पण प्रपंचात राहून अंतरंगात परमार्थिक वृत्ती जोपासणं, अनुसंधान टिकवून आत्मिक उन्नती साधणं अवघड आहे. म्हणूनच समर्थ अंतरंगीचं, अंतरीचं मूल्य
आणि बाह्य किंमत या दोन्ही बाजू बारकाईनं समजावून देत आहेत. समर्थ पुढे म्हणतात, एकाशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव. म्हणजे भगवंताच्या एकांशाने जग चालते. ईश्वराचा काही अंश जगास व्यापून आहे हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे रौरव म्हणजे नरक प्राप्त होतो. साकार माती पृथ्वी होय परी ते माती खाता न ये, गरळ आप नव्हे काय परी ते खोटे. म्हणजे साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूपे आहेत. पण म्हणून माती खाता येते का, तर ती येत नाही. बारकाईनं विचार करा, विषामध्ये सुद्धा जलतत्वच असतं. हे आपल्याला सर्व माहीत आहे, पण ते आपल्याला जल म्हणून प्राशन करता येते का, तर नाही. पण तो सारखेपणा सर्व खोटा असतो. बघा, साखर आणि माती पृथ्वी तत्वाचीच रूपं आहेत. साखर गोड लागते, ती खाता येते, तसं माती खाता येत नाही. सापाचे गरळ आणि पाणी जलतत्वांचीच रूपं आहेत. पाणी हे जीवनावश्यक आहे, तर गरळ जीवाला घातक आहे. म्हणजेच तत्वांच्या दृष्टीनं सारखेपणा असला तरी त्याची किंमत, परिणाम एकदम उलट आहेत. प्रत्येकात एकच अंतरात्मा वस्तू हे खरं, पण प्राक्तनानुसार, संस्कारानुसार सत्व रज तम या गुणांचं मिश्रण प्रत्येकामध्ये वेगवेगळंच असणार. त्यामुळं जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आढळून येतात. तिखट, गोड, आंबट, खारट अशा चवीची मात्रा कमी जास्त झाली की त्यानुसार त्या पदार्थांचा स्वाद जसा वेगवेगळा असतो, तसं पूर्वसंचितानुसार त्रिगुणांचं कमी जास्त मिश्रण असल्यानं प्रत्येकाचा स्वभाव, विचारांची बैठक, मनोरचना यात तफावत दिसून येते. त्यामुळं विश्वात नाम रूपाच्या आधारे भगवंतानेच वेगवेगळे आकार धारण केले असले तरी ते सर्व एकच आहेत असं समजून जर आपण अविवेकानं व्यवहार करू लागलो तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं होईल. प्रचंड वैविध्य असलेल्या अशा समाजात वावरताना आपलं अंतरंग मलिन होण्याची दाट शक्यता असते. म्हणून नेहमी उत्तम गोष्टींचाच ध्यास धरावा. सर्वांतर्यामी असलेल्या ईश्वर तत्वाला गुण माया जणू झोकाळून ठेवते, तेव्हा तमोगुणी रजोगुणी कर्मांचा होईल तितका त्याग करून सत्वगुणांचं संवर्धन कसं होईल ते पाहावं. पहा, उत्तम गुण अंगीकारून निंद्य गोष्टी सोडून द्याव्यात. कुविचार अप्रवृत्तीचा त्याग करून सद्विचार सत्प्रवृत्तीची कास धरावी. याकरिता सत्संगती फार महत्त्वाची असते. संतांच्या संगतीत नुसतं पडून राहिल्यास फारसे कष्ट न पडता सात्विक गोष्टी आपसूक अंतरंगात प्रवेशू लागतात. परमार्थाला साजेसं अंतकरण तयार होऊ लागतं. अंतरंगीचं मूल्य एकच म्हणजे केवळ राम आहे हे जाणावं आणि बाह्यांगानं जगात वावरताना उत्तम गुणांची कास धरत जीवनाला योग्य दिशा देत सन्मार्गावर अविरत चालत राहावं. हाच महंत बनण्याचा राजमार्ग होय. त्याविषयीचे समर्थांचे मौलिक विचार आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत. दृश्य जगतातील प्रत्येक घटकात एकच एक आत्मतत्व समत्वानं विलसत असलं तरी बाह्यांगानं मात्र प्रत्येक घटकांचा दर्जा हा वेगवेगळा असल्याचं दिसून येतं. अशा दृश्य विश्वात वावरत असताना स्वतःचा उत्कर्ष साधायचा असेल तर आचार विचारांची किंबहुना
समग्र जीवन व्यवहाराची दिशा कशी ठरवावी याची मौलिक शिकवण समर्थ आपल्याला देत आहेत. शिकवण किंवा उपदेश देण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी स्वतः अंतर्बाह्य शुद्ध राहून त्याचं जीवनशिल्प सार्थपणे घडवलेलं आहे. सावधान म्हणताच बोहल्यावरून धूम ठोकणाऱ्या समर्थांपुढं अर्थात पोरसवदा नारायणापुढं दोनच पर्याय उरलेले असतील, विवेकाचा आणि अविवेकाचा. विवेकाच्या सत्याच्या मार्गानं जायचं असेल तर अंगी खरा पुरुषार्थ पाहिजे, आत्मबल पाहिजे, अन्यथा समाजाच्या कलुषित प्रवाहात मनुष्य वाहवत जाण्याची जास्त शक्यता असते. लग्नमंडपातून बाहेर पडलेल्या नारायणानं टाकळी क्षेत्री राहून घोर तपश्चर्या केली व त्याद्वारे स्वतःचा उद्धार तर करून घेतलाच, पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी आत्मोद्धाराचा मार्ग आखून दिला. त्यामुळं उपदेश करण्याचा, शिकवण देण्याचा अधिकार समर्थांसारख्या संतांनाच असतो. नुसती प्रवचनं जोडणाऱ्या, व्यवसाय म्हणून कीर्तन करणाऱ्या, कोरडे उपदेश देणाऱ्या लोकांचं सध्या अध्यात्मक्षेत्रात उदंड पीक आलं आहे. अशा मंडळींनी प्रामाणिकपणे स्वतःलाच एक प्रश्न विचारावा की मी जे सांगतोय ते सगळं मला जमलंय का, साधलंय का? जेव्हा सत्सद विवेक बुद्धी त्यावर नाही असं उत्तर देते, तेव्हा मी सांगत असलेली शिकवण, उपदेश दुसऱ्यासाठी नसून तो माझ्यासाठी आहे. मलाच तो सर्वप्रथम आपल्या आचरणात आणायला हवा हे नीट समजून घ्यायला पाहिजे. उपदेश कोणाचा ऐकावा? ज्ञानदेव महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ, सद्गुरू यांसारख्या सत्पुरुषांचा तो उपदेश ऐकावा. कारण ते जे आता सांगत आहेत ते त्यांनी स्वतः आचरणात आणलेलं असतं, त्याची अनुभूती घेतलेली असते, काही प्रयोग स्वतःवर केलेले असतात, त्याचे परिणाम त्यांनी स्वतः अभ्यासलेले असतात. संत आधी करतात मग बोलतात. संतांना सांगण्याचा अधिकार का प्राप्त होत असावा याविषयीचा एक किस्सा या ठिकाणी सांगावासा वाटतो. एकदा एक बाई त्यांच्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, महाराज, हा मुलगा खूप गुळ खातो, तसं न करण्याबद्दल तुम्ही त्याला समजावून सांगा. नाथांनी त्यांना आठवड्याभरानंतर यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्या बाई मुलाला घेऊन आल्या. तेव्हा नाथांनी त्या मुलाला जवळ घेऊन मोठ्या प्रेमानं गूळ जास्त न खाण्याबद्दल समजावलं. त्यावर बाई नाथांना म्हणाल्या, एवढंच सांगायचं होतं तर मागच्या वेळेस का नाही सांगितलं तुम्ही? आम्हाला परत बोलवायची काय गरज होती? नाथ म्हणाले, बाई, मी गेल्या आठवडाभर गूळ खाण्याचं सोडून दिलं, त्याचा परिणाम अभ्यासला, त्यामुळंच तर मी या मुलाला गूळ खाऊ नकोस असं सांगू शकलो. मी तसं नसतं केलं तर सांगण्याचा मला अधिकारच उरला नसता. तात्पर्य म्हणजे संतांना जो उपदेश करायचा असतो तो सर्वप्रथम ते स्वतःवर करत असतात, स्वतः ते आचरणात आणतात. त्यामुळं त्यांच्या वाणीला एक वजन प्राप्त होतं. एखादी व्यक्ती अधिकारी असेल तर तिचा एखादा शब्द देखील मनावर खोल परिणाम करून जातो. संतांच्या वचनानं मनुष्याचं अंतरंग पालटतं, त्याच्या आचरणात आमूलाग्र असा बदल घडून येतो. ग्रंथातून संतच जणू आपल्याशी बोलत असतात, संवाद करत असतात. संतांची आचार विचारांची शुद्धता बावन कशी असल्यानं त्यांच्या पश्चात कित्येक वर्ष जरी लोटली तरी त्यांचे शब्द उपदेश समाज मनाशी मशागत करत असतात. ते देहात नसूनही जनमानसावर अधिराज्य करत असतात. शिकवण देणाऱ्या, उपदेश करणाऱ्या व्यक्तींच्या ठायी कोणते गुण असावेत यावर
पुढे समर्थ भाष्य करतात आणि ते पुढे सांगतात, पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सोडूच नये. म्हणजे पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्येही अंतरात्मा एकच आहे, पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. अंतर एक तो खरे, परी सांगते घेऊ नये ती महारे. पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. म्हणजे सर्वांच्या अंतकरणात तोच आत्मा व्यापून असला तरी हलक्या माणसांची संगत करता येत नाही. पंडित व मूर्ख पोरखट सारखेच कसे असतील? मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. म्हणजे मनुष्य आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना एक कसे म्हणावे? भागीरथीचे जळ आप, मोरी संवदनी तेही आप, कुशीळ उदक अल्प सेववेना. म्हणजे भागीरथीचे जल तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील तेही पाणीच, पण म्हणून घाणेरडे पाणी थोडेसुद्धा सेवन करता येत नाही. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा, त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा. समर्थांनी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध मन असणारी अनासक्त वृत्तीची व्यक्ती नेहमी श्रेष्ठ दर्जाची असते. तिला किंवा तिच्या शब्दाला मान असतो. अन्यथा सांगायचं एक आणि करायचं वेगळंच अशा तऱ्हेचे पुष्कळ लोक असतात. परमार्थात तर बोलणं एक आणि वागणं एकदम त्याच्या उलट असं आचरण असणारी स्वयंघोषित अधिकारी मंडळी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सामाजिक स्तरावर व्याख्यानं ऐकताना कदाचित वक्त्याच्या चालचलनाविषयी लोक फार जागरूक नसतील, पण आध्यात्मिक क्षेत्रात जेव्हा एखादा व्यक्ती किंवा वक्ता काही सांगत असतो व त्यानुसार लोकांनी आचरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो, तेव्हा त्या वक्त्यावर एक फार मोठी नैतिक जबाबदारी येऊन पडते. अशा वक्त्याची आचारशुद्धता असणं फार महत्त्वाचं असतं. त्याशिवाय त्याच्या शब्दांना वजन येणं शक्य नाही. त्याचे शब्द श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकणार नाहीत. आचार शुद्धतेबरोबरच विचारांचीही शुचिता असायला हवी, असं समर्थ या ओव्यांमधून सांगत आहेत. किंबहुना विचारांची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण आपण एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. एकदा एक माणूस सद्गुरूंकडे आला आणि सांगू लागला, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माझ्या सहकार्यानं लाच स्वीकारून पैसे खाऊन माझ्या छोट्या घरासमोरच एक टोलेजंग इमारत बांधली आहे. त्याचं वागणं मला पाहवत नाही हो. त्यावेळेस सद्गुरू त्या इस्माला म्हणाले, मग तुम्ही तसं का करत नाही, तसं का वागत नाही? यावर तो म्हणाला, लाच वगैरे स्वीकारणं मला बरोबर वाटत नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यात आपण समाधानी राहत नाही. दुसऱ्याजवळ जे आहे ते आपल्याजवळ नाही, म्हणून आपण सतत हुरहुर वाटत असते किंवा आपल्या मनात सतत हुरहुर वाटत असते. मन बैचन्न होतं. या प्रसंगावरून त्या व्यक्तीनं लाच जरी स्वीकारली नसली, म्हणजेच त्याची आचारशुद्धता असली, तरी त्याची विचारशुद्धी झालेली नाही आहे. सहकार्याविषयीची असूया त्याला मलिन करते. त्यामुळं हेवे दावे, मत्सर, निंदा यापासून आपण अलिप्त असलं पाहिजे. सद्गुरू म्हणत, आपण कुणाचा द्वेष करू नये हे उत्तमच आहे.
पण कुणी आपला द्वेष करत असेल हा विचारही मनात येता कामा नये. अशी असायला हवी विचार सुचिता, विचारांची शुद्धता. मनाच्या श्लोकामध्ये म्हणूनच समर्थांनी सांगून ठेवलंय, तया अंतरी क्रोध संताप कायचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे ज्याच्या अंतरंगात क्रोधादी विकारांचा अंश देखील सापडत नाही तो सर्वोत्तमाचा अर्थात भगवंताचा खरा दास होय. आडात असेल तर पोहऱ्यात येणार या म्हणीनुसार जर मनात आणि विचारामध्ये षड्रिपू असतील तर आचरणात ते डोकावणारच. त्यामुळं आचार शुद्धी होण्यासाठी विचारही शुद्ध असायला हवेत. निर्मळ आचार विचारांच्या जोडीनं शिकवण देणारी व्यक्ती वीत रागी असावी, अनासक्त असावी असं समर्थ सांगतात. त्रिगुणात्मक सृष्टीत वावरताना त्या व्यक्तीचं हवे नकोपण पूर्णपणे संपलेलं असायला हवं. दृश्य जगाकडून त्याला कशाचीही अपेक्षा असता कामा नये. सद्गुरू म्हणायचे, मी एका पैशानं ओशाळलेलो नाहीये, कधी कुणापुढं हात पसरलेले नाहीयेत. जे केलं ते सर्व प्रभू रामांनी केलं. त्या प्रभू रामांवर विसंबून केलं. आपल्याला मात्र सदैव कशाची ना कशाची तरी कुबडी लागते. आपण जगाकडं आस लावून बसलेलो आहोत. कुणीतरी माझी अपेक्षा इच्छा पुरी करील अशी आपण आशा धरून असतो. याच आशा अपेक्षा आपल्याला ओशाळण्यास मनाविरुद्ध गोष्टी करण्यास भाग पडतात. प्रभू रामांवर पूर्णपणे विसंबल्याशिवाय दृश्यातून आपलं मन बाहेर निघणार नाही, अनासक्त होणार नाही. समर्थ शेवटी शुद्ध बुद्धी हा आणखीन एक गुण सांगतात. सद्गुरू प्रभू रामांकडं मागणं मागतात. दीनदास तुझ येतो काकुळती, शुद्ध करी मती रामराया. म्हणजे माझी मती शुद्ध कर रामराया. विकल्प निर्माण करण्याची एक मोठी ताकद बुद्धीमध्ये असते. मनाचे संकल्प विकल्प जेव्हा बुद्धी निश्चयात्मक रीतीनं स्वीकारते तेव्हा ती जीवाला कार्य करायला उद्युक्त करते. कुविचारांनी विकल्पांनी भरलेली बुद्धी असेल तर मनुष्याचं पाऊल वाकडं पडू लागतं. म्हणूनच बुद्धी देखील चांगली असली पाहिजे असं समर्थ सांगतायत. ज्याचे आचार विचार शुद्ध झालेत, जो पूर्णपणे अनासक्त आहे, सुबुद्ध आहे, त्याचं धर्माचरण हे सहजच असतं. कुठले नीतिनियम वगैरे वाचून किंवा ऐकून त्यानुसार तो वागणुकीत सतत बदल करत बसत नाही. भक्त शिरोमणी भरत रामांच्या प्रादुका राज सिंहासनावर ठेवतो आणि गुरु वशिष्ठांना विचारतो, गुरुवर्य, मला राजकारणाचा राज्य चालवण्याचा कसलाही अनुभव नाही, तेव्हा मी माझं आचरण कसं ठेवावं याविषयी मार्गदर्शन करा. वशिष्ठ ऋषी भरताचा अधिकार, त्याची प्रभू रामांप्रती असलेली भक्ती जाणून होते आणि ते म्हणाले, भरता, तू जे बोलशील, जे करशील, जे तुझे विचार असतील ते सारं धर्माचरणच असेल. नीती न्याय म्हणजे काय हे तुला वेगळं सांगण्याची गरजच नाही. भरतानं प्रभू रामांची पूर्ण कृपा संपादन केली होती, त्यामुळं त्याचं आचरण संतांप्रमाणे होतं. संत कधी ग्रंथ वाचून आचरण करत नाहीत, त्यांचं आचरणच ग्रंथासमान होऊन जातं. त्यांची वचनं वेद वाक्य होतात. त्यांच्यासारखा अधिकार आपल्या जीवनातही यावा असं जर वाटत असेल तर सुचितेची चतुर्सूत्री अंगीकारली पाहिजे. आचार विचार मन आणि मती यांची शुद्धता करताना मनुष्यानं नेहमी उत्तम गुणांचा हव्यास धरावा. नाम रूपाच्या पलीकडं असणाऱ्या परब्रह्माशी आपल्याला तद्रूप व्हायचं आहे. तिथपर्यंतची ही वाटचाल आपल्याला नामरूपाच्या
या सृष्टीतूनच आरंभ करायचे आहे. त्यामुळं या अष्टदा प्रकृतीत राहताना जोपर्यंत आपण सुयोग्य मार्गांचा अवलंब करत नाही तोपर्यंत परब्रह्मापर्यंत जायची वाट काही केल्या सापडत नाही. त्यासाठीच शुद्धतेच्या चतुर्सूत्रींची शिकवण समर्थांनी पुढे दिलेली आहे. त्यांचा आर्जव तो कसा आहे ते आपण बघणार आहोत. शूरांहून मानिले लंडी तरी युद्धप्रसंगी नसकांडी, श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे. म्हणजे समजा एखाद्या भित्र्या माणसाला शूरांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होईल. श्रीमंताची सेवा करण्याची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल. एका उदके सकळ झाले परी पाहून पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. म्हणजे एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होते, पण म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. म्हणजे पाण्याचेच अन्न होते, पण त्या पाण्याची ओकारी झाली किंवा ओकारी आली तर त्या ओकारीचे भोजन करताच येत नाही. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तनी भरावे भूमंडळ. म्हणजे त्याप्रमाणे जे निंद्य आहे ते सोडून द्यावे, जे वंद्य असेल ते हृदयात धारण करावे आणि सत्कीर्तीने सन्मार्गाने भूमंडळ भरून टाकावे. उत्तर मासी उत्तम माने, कनिष्ठांस ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले. बघा, खूप महत्त्वाची या ठिकाणी ओवी समर्थांनी सांगितलेली आहे. समर्थ म्हणतात की उत्तम लोकांना उत्तमच आवडते, कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही. म्हणूनच देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते. हे वाक्य खूप अधोरेखित करण्यासारखं आहे. पुढे सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याय. म्हणून श्री समर्थ सर्वांना सांगत आहेत की लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत. त्यांनी हरिकथा पुराणे यांचे श्रवण करावे आणि नीती न्यायाने वागावे. पहा, समर्थांनी खूप छान अशा या दोन ओवी सांगितलेल्या आहेत. हीन, समर्थ म्हणतात की हीन वाईटाचा अवलंब करणं, तसंच संकुचित स्वार्थी वृत्ती, देहाधिष्ठित भूमिका हे सर्व करंटेपण होय. त्याचा त्याग करून उत्तम लक्षणांचा अंगीकार करण्यास समर्थ आपल्याला या ठिकाणी शिकवित आहेत. उत्तम लक्षणं येण्यासाठी हरिकथा पुराण यांचं श्रवण करावं, त्यावर मनन चिंतन करावं असं ते सुचवतायत. ते कशासाठी? राम नाम सतत का उच्चारायचं, रामाचंच भजन का करायचं, तर त्याच्यासारखंच माझंही व्यक्तित्व उत्तम व्हावं म्हणून, मनामध्ये उत्तम विचारांची पेरणी व्हावी म्हणून. अन्यथा त्रेतायुगात होऊन गेलेला राम केवळ पुस्तकापुरताच मर्यादित ठेवला तर पुरुषोत्तम राम आपल्याला कधीच कळणार नाही. त्यासाठी नित्य त्याचं नामस्मरण, प्रभू रामांचं नामस्मरण करावं. मनन चिंतन घडणं त्यांच्या नावाचं हे अनिवार्य आहे. म्हणून समर्थ हरिकथा पुराण यांचं श्रवण करण्याचा व त्या योगे नीतिन्यायाची भूमिका जीवनात उतरवण्याचा आग्रह आपल्याला करत आहेत. जग त्याच्या प्रार्थनानुसार चालतच राहणार. आपण मात्र जगाच्या प्रवाहात वाहून जाऊ नये. विवेकानं व भगवंताच्या अनुसंधानं जीवनाला योग्य दिशा द्यावी व मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यावं. अशा रीतीनं जो खरोखरीच
उद्धरून जातो. तो केवळ अजरामर होतो असं नव्हे, तर एका दीपस्तंभाप्रमाणे तो अवघ्या मनुष्य जातीला भवसागरातून पहिले तरी नेण्याकामी दिग्दर्शन मार्गदर्शन करत असतो. अशा मुक्त जीवाविषयी समर्थ काय सांगतात ते आपण शेवटच्या म्हणजे अंतिम भागात पाहणार आहोत. करंटेपण सोडून देऊन विवेकाच्या अधिष्ठानावर राहून हरिकथा पुराण यांचं श्रवण करत करत उत्तम गुण अंगी बांधले जाऊ शकतात. केवळ संत संगतीत राहिल्यानं देखील एक सामान्य जीव उत्तम पुरुष बनू शकतो. असा उत्तम पुरुष स्वतःचा तर उद्धार करून घेतोच, पण इतरांच्याही उद्धाराचा मूल मंत्र ठरतो. गूळ किंवा साखरेभोवती मुंग्या जशा स्वाभाविकपणे येतात, तसंच अशा सज्जनांपाशी लोक आपसुकच गोळा होतात. त्या लोकांना असा उत्तम पुरुष मग खुबीनं भगवंताकडे वळवितो. त्याच्या या महत्कार्याचं गमक सांगताना समर्थ पुढे सांगतात, वर्तयाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. म्हणजे विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे. पहा, समर्थ म्हणतायत की लोक संघटन करून त्यांना भगवंत सन्मुख करण्याचं कार्य उत्तम पुरुष अर्थात महंत करत असतो. त्यासाठी महंत एक सूत्र पाळतो, ते म्हणजे सर्वांचं मन राखणं. मनाला पटत नसताना लोकाग्रहास्तव महंतानं त्यांच्या मनासारखं वागावं असं समर्थांना म्हणायचं आहे का? तर तसं निश्चितच नाही आहे. लोकांच्या दबावाखाली न येता त्यांच्या कलानं घेणं असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. अन्यथा आताचं राजकारण आणि परमार्थ यात फरक तो काय? राजकीय सभेला जाणारा प्रत्येकजण स्वखुशीनं थोडाच तिथं आलेला असतो. लालूच दाखवून बहुतांश जणांना तिथं येण्यास भाग पाडलं जातं. अशा प्रकारे उत्तम जनसंघटन थोडंच होऊ शकणार. त्यातून लोकांचं अंतरंग थोडंच पालटणार. मनुष्यांच्या बाह्यांगानं नव्हे तर अंतरंगात सुधारणा घडावी म्हणून संत मंडळी झटत असतात. त्यासाठी लोकांच्या वृत्तीवर विचारांवर काम करणं गरजेचं असतं. ते करत असताना मन दुखावलं जाण्याची शक्यता असते, कारण एका विशिष्ट शैलीतच जगण्याची सवय असलेल्या ऐहिक ऐश्वर्यासाठी धावाधाव करत असलेल्या समाजाला अंगवळणी पडलेल्या सवयी एकदम सोडायला लावणं अशक्य आहे. घरातीलच उदाहरण पाहूया की आपल्या वाईट सवयींविषयी कुणी वडीलधाऱ्यांनी काही सूचना केली तर आपल्याला ती रुचते का? मग लौकिकातील सवयी सोडून पारलौकिकाचा मागोवा घेण्यासाठी समाज लागलीच कसा काय तयार होईल? त्यावर उपाय सांगताना समर्थ म्हणतात की हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. आपण एक उदाहरण पाहूया की राजा अकबर एकदा बोलता बोलता लहान मुलांना सांभाळणं सोपं असतं असं बिरबलाला म्हणाला होता. झालं, बिरबलानं एक लहान मूल लगेचच अकबराकडं सोपवलं. त्या मुलानं ऊसाचा हट्ट धरला. अकबरानं ऊस मागवला. त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्या मुलाला दिले. ते पाहून तुकडे नकोत, अख्खा ऊसच हवा असा नवीन हट्ट त्या मुलानं धरला. असे त्याचे बरेच उपद्व्याप बघितल्यानंतर अकबरानं त्याचे शब्द मागं न घेतले तर नवलच. असो, लहानग्यांना सांभाळावं तर ते माऊलीनंच. म्हणजे लहान बालकाचा सांभाळ, उदरनिर्वाह त्याच्या आईनंच करू जाणे. तीच बालकाच्या आजारपणात रात्र जागू शकते. त्याचे सर्व हट्ट लाडीवाळपणे पुरवू शकते. त्याच्यावर चांगले संस्कार करते. लोकांचं मनही अशा बालकाप्रमाणेच असतं. असं समर्थ आपल्याला
पुढच्या ओळींमध्ये सांगत आहेत. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. म्हणजे मुलांशी वागताना जसे आपण मुलांच्या चालीने चालतो, त्याचे मनोगत ओळखून बोलतो, त्याप्रमाणेच लोकांचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे. चतुर तो चतुरांग जाणे, इतरती वेळी. म्हणजे लोकांचे मनोगत राखणे हे चातुर्याचे लक्षण आहे. जो चतुर असतो तो चतुरांचे हे अंग जाणतो. इतर लोक वेडेच असतात. जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. हा सत्पुरुषांचा खास गुणधर्म. जगातील प्रत्येक व्यक्ती गुणदोषांनी भरलेला आहे. केवळ उत्तम गुणांचीच व्यक्ती हवी, असं जर महंत म्हणू लागला तर त्याचं संघटन कौशल्य कमी पडतंय असंच म्हणावं लागेल. त्यामुळं आई जशी आपल्या लहान मुलाला त्याच्या कलानं घेत घेत शिकवते, तसं समाजाचं मनोगत राखत सावकाशीनं लोकांना उत्तम स्थितीपर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे. हेच महंताचं चातुर्य होय. त्याच्याकडे येणारी मंडळी कदाचित त्याच्याही पेक्षा अधिक चाणाक्ष असू शकतात. त्यामुळं शुद्ध आचार विचार बुद्धीचा व वितरागी महंत असेल तर त्याच्याकडं कुणीही येऊ देत, कुणीही त्याचं परीक्षण करू देत. शंका घ्यायला काही वावत जर नसेल तर समोरचा व्यक्ती सहजगत्या शरणागत होऊ शकतो. म्हणूनच उत्तम पुरुष घडणं आवश्यक असल्याचं समर्थ सांगतात. अन्यथा गोष्टीतल्या निळ्या कोल्ह्याची लबाडी जशी फार काळ टिकली नाही, तसंच उत्तम गुण अंगी नसलेल्या महंताचं महंतपण फार काळ टिकत नाही. तो उपहासाचा विषय ठरू शकतो. हे टाळण्यासाठी राजहंसाप्रमाणे निरीक्षीर विवेक वापरून महंतानं हीन ते सोडून द्यावं आणि उत्तम ते स्वीकारावं. चातुर्यानं 4 अंगांचा म्हणजे साम दाम दंड भेद याही मार्गांचा त्यानं अवलंब करावा. पण तो कसा? समजावून सांगून लोकांना भगवंताकडं वळवावं. पोटभर खायला घालून किंवा प्रापंचिक अनुकूलता देऊन लोकांना उपासनेला लावावं. भरपूर नाम घेण्याचा दंड करून लोकांना नामस्मरणाची गोडी कशी लागेल ते पाहावं. उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ किंवा जातपात पंथ संप्रदाय असा भेद न करता आत्मा व अनात्मा यांचा भेद पटवून देऊन जनांस परमात्म्याच्या भेटीची आस लावावी. सारांश म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीस धर्म अर्थ काम मोक्ष यांनी युक्त चतुरंगी जीवन मिळवून देणाराच खरा उत्तम पुरुष होय. उत्तम गुणांचा अंगीकार केल्यानंच तो हे करू शकतो. अन्य लोक मद मत्सरापोटी वाहवत जातात. शिकवण निरूपणाचं हेच सार आहे. लोकांचं मन राखायचं असेल तर त्यांचे दोष प्रगटपणे दाखवू नयेत असं संत सांगतात. आपल्याला इतरांचे दोष दिसतात याचाच अर्थ त्या दोषांचं मूळ आपल्या अंतरंगातून समूळ उखडलं गेलेलं नाही. समोरच्याचे दोष दिसत असले तरी काही जण ते समक्ष सांगत नाहीत, पण पाठीमागं त्यावर मोठ्या उत्साहानं मोठमोठ्या उत्साहात चर्चित उजरवण करण्यात आनंद मानतात. इतरांचे दोष ऐकताना त्यावर टिप्पणी करताना जर आपल्याला आनंद वाटत असेल तर समजावं की उत्तम गुणांपासून आपण अजून दूर आहोत. त्यामुळं महंतानं त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे गुणदोष न पाहता त्यांना भगवंत सन्मुख करण्याच्या प्रयत्नाला लागावं. दोषांवर करुणेचं पांघरून घालून त्यांना आत्मज्ञानाच्या दिशेनं पुढं घेऊन जावं. लोकांचं वर्म उघड न करता दोषांकडं कानाडोळा केला तर या महंतानं मला माझ्या दोषांसकट स्वीकारलंय
असा कृतज्ञ भाव ठेवून लोक स्वतःहून दोषांचं विसर्जन करण्यास तयार होतील. समजावून प्रसंगी रागावून मनुष्याची बाहेरून सुधारणा कदाचित होईलही, पण खरी सुधारणा त्याच्या अंतरंगात व्हायला हवी. संत हे जाणून असतात, म्हणूनच ते व्यक्तिगत सुधारणेसाठी पुरेसा वेळ देतात. तू माझा आहेस, मी सदैव तुझ्याबरोबर आहे, ही भावना ते समोरच्याच्या मनात रुजवतात. त्याच्यावर करुणेचा जणू पूर लोटतात व त्या पुरामध्ये मग जीवाचे दोष वाहून जातात. उत्तम पुरुषाच्या या उत्तम गुणांना आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. आपण आतून निस्पृह असावं. निख्खळ प्रेमानं कुणाचं अंतःकरण न दुखवता जमेल तितकं लोक संघटन करावं. त्यांचं मनोगत राखावं. त्रिगुण तसंच नाम रूपानं गच्च भरलेल्या या विश्वात भगवंत सन्मुख होण्याचा सुयोग्य असा मार्ग दाखवावा. पहा, महात्मा गांधी म्हणत की रामराज्य यावं असं जर वाटत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या आतमध्ये तशी सुधारणा करणं अत्यावश्यक आहे. ज्याला उत्तम महंत व्हायचं असेल त्यानं मला उत्तम लोक कधी मिळतील, समाज कधी सुधारेल असा विचार करण्यात वेळ व्यर्थ दौडू नये. उलट उत्तम लक्षणांचा स्वीकार करून मी स्वतःला कसा सुधारू शकतो, ऐहिक तसंच परमार्थिक प्रगती कशी साधू शकतो व लवकरात लवकर आत्मोद्धार कसा करून घेऊ शकतो यावर भर द्यावा. जेव्हा आपण अध्यात्मामध्ये एका ठराविक उंचीवर पोहोचू व मागं वळून पाहू तेव्हा असं लक्षात येईल की लोक तर माझ्याबरोबर आपसुकच येत आहेत. त्यांचं संघटन करण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची जरुरीच नाही. नाम रूपानं भरलेल्या या आसक्तिमय सृष्टीतून विवेकाच्या प्रकाशात योग्य तो मार्ग निवडावा आणि परब्रह्माशी तद्रूपतेच्या दिव्य अनुभूतींच्या दिशेनं भरभर पावलं टाकताना लोकांनाही बरोबर घ्यावं, हीच समर्थांची शिकवण आहे. समर्थ पुढे म्हणतात, वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय. निस्पृहासी म्हणजे वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू नये. चार चौघांमध्ये एखाद्याचे वर्म कधी बोलू नये. असे वागले तरच निस्पृह माणसाला यश प्राप्त होते. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणोनी करणे यथासांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. म्हणजे अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. मनोगत राखो न जाता परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. म्हणजे याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. मनोगत राखले नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त वाढवून येती. म्हणजे म्हणून जो मनोगत राखतो तोच श्रेष्ठ महंत जाणावा. लोकांचे मनोगत राखले की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.